जातीवादी भडवे म्हणतात, ॲट्रॉसिटी खतम करा, आरक्षण खतम करा. जे SC ST ला सुरक्षा दिलेलं जेवढंही कानून आहे एवढं खतम करा. आणि मग काय, मग आम्ही याच्या आई बहिणीचा छळ करतो, यांच्या आई बहिणीवर बलात्कार करतो, यांनाही मारतो, असं मनुवाद्याचं सवर्णवाद्याचं काम आहे. आणि म्हणून हे फोकणीचे आंदोलन करून राहिले भडवीचे. मी शिवी का देऊन राहिलो, आज तुम्ही म्हणत असाल का देऊन राहिला हा शिवी, तर विचार कराजोगती गोष्ट आहे दादा. तुम्हाला माहीत आहे ना, ते 3 महिन्याचं एक निष्पाप कृत्य केलं, लातीनं मारलं, त्याला मारून टाकलं. विचार करा तुम्ही, हे कृत्य बरोबर होतं काय? अरे SCI म्हणून जन्माला आलं, 3 महिन्याचं होतं म्हणून त्याला मारलं. माणूस म्हणून जन्माला आलं, माणसाच्या पोटी जन्माला आला, पण एक जात त्याची आळवी आली म्हणून मंदिरातल्या एका नराधमानं त्याला लातीनं मारलं. तुम्हाला माहिती असेल, सांगायची गोष्ट नाही, यूट्यूबवर सांगू शकत नाही दादा, कारण उल्लंघन केल्याचं थोडंसं कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये येतो, त्या कारणाने मी बोलू शकत नाही. तर तुम्हालाही माहीत आहे का माझं म्हणणं, का तुम्हाला जात तुमच्या डोक्यात गोवासारखी भरलेली आहे का? म्हणजे माणूस म्हणून जन्माला आलो हे तुम्हाला पटत नाही, पण तुम्ही SC आहे, दलित आहे हे म्हणून तुम्हाला पटते, हे म्हणून तुम्ही असे जातीवादी कृत्य करता. आणि म्हणूनच ॲट्रॉसिटी, आरक्षण हे खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचं. अरे जातीवादी भडव्यांना तुमची चाल मला माहीत आहे. आणि तुम्ही म्हणता ना की बा SC ST ॲक्ट खतम झालं पाहिजे, SC ST ला दिलेलं आरक्षण खतम झालं पाहिजे. जोपर्यंत खतम होणार नाही, जोपर्यंत तुमच्या जातीचा भूत तुमच्या डोक्यात आहे तोपर्यंत खतम होत नाही, तोपर्यंत SC ST ला जेवढे आरक्षण दिलेलं आहे ना ते तसंच राहणार. आणि ॲट्रॉसिटी पण तसंच राहणार. हरामखोरांनो, तुम्हाला आमच्या आई बहिणी अशा वाटते की तुमची प्रॉपर्टी वाटते, आमचे लेकरं असं वाटते की तुमची प्रॉपर्टी वाटते. अरे त्या 3 महिन्याच्या लेकराचा काय गुन्हा होता? काय गुन्हा होता? त्यानं फक्त SC दलित म्हणून जन्माला आला. अबे त्यानं तर पुरी दुनियाही नव्हती पाहिली रे बाबा. पाहिली होती काय दुनिया? नाही पाहिली होती ना. मग त्यानं दुनियाही नव्हती पाहिली, काहीच नव्हती पाहिली, तरीही तुम्ही त्याला लातीनं मारत असाल तर हरामखोरांनो, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही माणूस म्हणून जगू नका, जनावर आहात तुम्ही हरामखोरांनो. आणि तुम्हाला जितीची मातीत गाडलं पाहिजे, हे सजा आहे तुमची. कळलं काय? कारण तुम्हाला SC ST दलित समाज हा तुमच्या डोळ्यात सलतो, बरोबर नाही काय? का सलतो हे मला माहीत नाही, पण भडवीचे आहे हो. ज्या मंदिरात ते कृत्य करण्यात आलं, तिचा तो देव थोडी उठून आला नाही आणि रोखलं नाही. अरे तो शेतकरी असतो ना, तो शेतात काम करतो ना, घाम गाडतो ना, तर त्या दगडाला पाझर पाडतो, त्या दगडाला पाझर फाडतो, फोडू त्या दगडातून पाणी काढतो. त्या दगडाला पाझर फुटतो, पण मंदिरातल्या देवाला पाझर फुटला नाही त्या दिवशी. माझं हे मत आहे. गाडगे महाराज बोलले होते, ज्या वेळेस पृथ्वी जन्माला आली, त्या पृथ्वीवर माणसं जन्माला आलेत, तेव्हापासून देवाईनी येणंच बंद करून टाकलं, असे गाडगे महाराज म्हणत होते. मी कुठल्या देवाला दोष देत नाही, कुठल्या परमेश्वराला दोष देत नाही. मी देत आहे की तिथल्या त्या देवाला दोष देत आहे की देवा तुझ्यासमोर हे कृत्य घडलं, तू आला का नाही उठून? तुझ्या समोर हे कृत्य घडलं, तू आला का उठून नाही? तू का पाहत होतास? का तुझ्या नावात दया नाही? तुला लेकरं नव्हते, बाळ नव्हते? त्या 3 महिन्याच्या निष्पापाचं काय गुन्हा होता, याचं उत्तर द्या मला आधी. पण नाही, हे उत्तर राहणार नाही तुमच्यापाशी. कारण तुम्ही जात पाळू शकता, धर्म पाळू शकता, पण जात कशी मिटवायची, धर्म कसे मिटवायचे, इथं तुम्हाला काहीही तुमच्या डोक्यात हेतू नाही. अरे एकच जात आणि एकच धर्म, तो म्हणजे माणूस.
आपण भारतातील नागरिक आहोत, पण एवढा जातीवाद वाढलेला आहे, एवढा धर्मावेद वाढलेला आहे की तुम्ही 3 महिन्याचा निष्पापाला तुम्ही मारू शकता, तर तुम्हीही काही पण करू शकता. भडवीच्यांनो, तुम्ही काही पण करू शकता. हरामखोरांनो, कळलं काय? तुम्ही कानूनला घाबरत नाही, तुम्ही कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. का नाही घाबरत? कारण तुम्ही सगळे कानून पाळून ठेवलेले आहेत. मला असं वाटते त्या निष्पापानं काय केलं होतं, कुठला गुन्हा केला होता का त्याला सजा मिळाली, ते लातीनं मारलं. हरामखोरांनो, ले माज आला का तुम्हाला? माझं एकच म्हणणं आहे, लेकरू कोणाही जातीतलं असो, धर्माचं असो, पण ते 3 महिन्याचं होतं विचार करता. तुझे डोळे, तुझे पाय, तुझे अंग पाय घाबरलं नाही का, थरथरलं नाही काय ते कृत्य करताना? हे माझं मत आहे. आणि त्या परमेश्वर फक्त देवातला फक्त घंटीलाल बसून होता, दुसरं काहीच केलं नाही त्यानं, आणि वाचवायला आला नाही. माझं एकच म्हणणं आहे, तो परमेश्वर वाचवायला का आला नाही? त्याने हे कृत्य पाहिलं. एका जाती व्यवस्थेमुळे हा देव बंधनात असल, तर मला असं वाटत आहे की जाती व्यवस्थेमुळे देवही बंधनात असल आणि हा देव जातीवाद पाहत असल. कळलं काय? म्हणजे देवाच्या प्रती पण जातीवाद असल, हे मला माहित कळून राहिलं आता. कारण देव सवर्णाचा असन तर सवर्णाचे एकूणच देव असन. माझं हे मत आहे. आता तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय खरं आहे काय खोटं नक्की कमेंट करा.